केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्यानंतर राजकीय हालचालींना वेग आलाय। छत्रपती संभाजीनगरमधून लोकसभेसाठी भागवत कराड आणि अतुल सावे यांची नावं चर्चेत आहेत। मात्र संभाजीनगरमध्ये कुणाचं पारडं जड आणि कुणाला याबाबत जाणून घेणार आहोत आमचे संभाजीनगरचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। आता भाजप लढवेल तर भाजपच्या वतीनं कोण इच्छुक आहे तर दोन उमेदवारांचे नाव सध्या जोरदार चर्चा आहेत। एक तर अर्थ राज्यमंत्री केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड आणि दुसरे राज्याचे कॅबिनेट मंत्री अतुल सावे। आता भागवत कराड यांच्या जमेच्या बाजू अशा आहेत की ते ओबीसी असल्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनामुळे सगळा ओबीसी एकत्रित आला तर त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो। संघटनेमध्ये त्यांचं कुणाशीही वैर नाही, ते सगळ्यांशी व्यवस्थित वागतात। इतर पक्षाच्या लोकांशी सुद्धा त्यांचे मैत्रीचे संबंध या ठिकाणी आहे। तिसरी गृह अर्थ राज्यमंत्री असल्यामुळे त्यांनी अनेक योजनांचा पैसा जिल्हाभर जे आहे विविध बँक असतील किंवा कर्ज देण्याच्या गोष्टी असतील या नागरिकांमध्ये त्यांनी प्रामाणिकपणे काम केलेले, ती त्यांची जमेची बाजू असू शकते। त्यांच्या अडचणीच्या बाजू अशा आहेत की एकतर त्यांचं मंत्रिपद हे पंकजा मुंडे यांना डावलून दिल्याची चर्चा जोरदार राहिली, त्यामुळे पंकजा मुंडेंचे समर्थक त्यांचे या ठिकाणी नाराज असू शकतात। दुसरी महत्वाची गोष्ट आहे की लोकसभा त्यांनी आतापर्यंत लढवली नाही, कारण नगरसेवक ते महापौर एवढा त्यांचा स्थानिक प्रवास राहिलेला आहे आणि लोकसभेची फार मोठा मतदारसंघ असतो, त्या ठिकाणी राबवण्यासाठीची यंत्रणा त्यांच्याकडे नाही, ती सुद्धा त्यांच्यासाठी अडचणीची असू शकते। तिसरी महत्वाची गोष्ट आहे की त्यांची बाजू महत्वाची अशी आहे की त्यांनी 7-8 महिन्यापासूनच आपण इच्छुक आहोत किंवा आपल्याला पक्षाने आदेश दिला तर आपण काम करू अशा पद्धतीने त्यांनी अनेकदा सूत्रवाद दिलेला आहे। अतुल सावेंची पहिलीच अडचणीची बाब अशी असू शकते की अतुल सावे हे लोकसभा लढवण्यासाठी फार काही इच्छुक नाहीत, मात्र पक्षाने जर आदेश दिला तर आपण लोकसभा जी आहे ही निवडणूक लढवू शकतो अशा पद्धतीचे त्यांनी वक्तव्य केलेले आहेत। शहरातले पूर्वचे आमदार असल्यामुळं अख्ख्या जिल्हाभर पसरलेल्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्याचा फारसा संपर्क त्या ठिकाणी नाही, सहज ते उपलब्ध होऊ शकत नाहीत, म्हणून लोक सुद्धा त्यांच्यापर्यंत फार काही जात नाहीत। दुसऱ्या बाजूने भागवत कराडांना बघितलं तर ते सहज उपलब्ध असतात, गल्लीबोळातील कार्यक्रमाला सुद्धा ते ठिकाणी जात असतात। भागवत कराडांची आर्थिक बाजू थोडीशी कमकुवत असू शकते, त्या तुलनेत अतुल सावे हे उद्योगपती असल्यामुळे त्यांच्याकडे आर्थिक भक्कम पाठिंबा त्यांना या मतदारसंघामध्ये स्वतःचा असू शकतो।